श्री स्वामी समर्थ. बरेच प्रभावी उपाय करून सुद्धा काही गोष्टींना फरक नसतो. तर होळी दिवशी तुम्हाला एक उपाय करायला सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील पूर्ण नकारात्मकता आहे दूर होते, पितृदोष कमी होतो, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाते. जर मुले कटकटी करत असतील, मुलांना काही त्रास होत असेल, घरात सारखं आजारपण होत असेल, घरामध्ये भांडणं वाद विवाद या गोष्टी होत असेल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात लक्ष्मी टिकत नसेल, घरामध्ये तुमचा पैसा येतोय पण तो टिकतच नाही, या गोष्टीसाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशील उपाय सांगणार आहे. तो म्हणजे तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपडा कोणताही असू द्या, तो तुम्हाला लाल कपडा असावा, तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक नारळ बांधायचा आहे. आता तो नारळ बिना पाण्याचा असावा, सुकलेला नारळ, त्याच्यामध्ये पाणी नाही पाहिजे. तो नारळ घ्यायचा आहे. 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा असा कोणताही एक सिक्का घ्यायचा आहे तुम्हाला, तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. अत्यंत प्रभावशाली कापूर असतो हा. तो कापूर तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही कितीही वड्या ठेवू शकता त्याच्यामध्ये, 4-5 वड्या टाकल्या तरी चालतील. त्या वड्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर पिवळी जी मोहरी असते, पिवळ्या कलरची, नजर उतरण्यासाठी सुद्धा पिवळ्या मोहरीचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळे पिवळी मोहरी असते ती थोडीशी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला चांगलं बांधायचं आहे. ते होळी दिवशी करायचा उपाय सांगते मी तुम्हाला. आणि त्यानंतर ते तुमच्या पूर्ण घरामध्ये घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आहे, पूर्ण घराच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये. त्यानंतर तुमच्या घरात ज्या पण व्यक्ती आहे, डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत त्यांच्याही भोवताली म्हणजे त्यांच्याही समोरून नजर उतरल्यासारखं ते 7 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आहे. जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्या अंगावरून ते उतरायचं आहे. आणि नंतर जिथे पण कुठे होळी पेटवली असेल तिथे जाऊन ते तुम्हाला ते होळीमध्ये अर्पण करायचं आहे. होळीमध्ये त्याचं दहन होऊन जाईल. तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, तुमच्या घरात जी इडापिडा आहे, संकट आहेत, तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टींमध्ये अडथळे येत आहेत, जो काही पितृदोष असेल किंवा निगेटिव्ह ऊर्जा सगळ्यात जास्त जी असेल ती तुमच्या घरातील पूर्णपणे बाहेर जाईल आणि त्या होळीमध्ये त्याचं दहन होईल. तर हा उपाय जो आहे अत्यंत प्रभावशाली आहे. लहान मुलांसाठी तरी अतिशय उपयुक्त उपाय आहे. आणि तुमच्या घरातल्या मोठ्यांमध्ये जरी काही प्रॉब्लेम होत असतील, मोठ्यांतली जरी भांडणं होत असतील तुमच्या घरामध्ये, किंवा कोणत्या लक्ष्मी तुमच्या घरात टिकूनच राहत नाही आहे, तर या गोष्टीसाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जो तुम्हाला होळी दिवशी करायचा आहे. होळी दिवशी हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या घरातील पूर्ण जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाणार. तुमच्या घरामधील क्लेश जे आहे ते त्या दिवसांपासूनच पूर्णपणे कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांतीचं वातावरण होईल, सुख समृद्धी नांदेल आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल. तर हा उपाय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.